नमस्कार। आज आपण बघणार आहोत उपवासाचा एक पदार्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। यासाठी मी बटाटा उकडून घेतलेला आहे आणि मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। इथे साबुदाणा आणि भगर भाजून मी त्याचं पीठ बनवलं होतं, तर ते चाळल्यानंतर जे बारीक पीठ आहे ते इथे घेतलेलं आहे आणि त्याच्यावर जे मोठं मोठं राहतं, जे बारीक होत नाही ते पण एका वाटीमध्ये घेतलेलं आहे। आता पहिल्यांदा आपण हे पीठ आणि बटाटे त्याचं पीठ मळून घेऊया। बटाटा मी बारीक करून घेतलेला आहे। आता यामध्ये हे पीठ टाकणार आहे मी बारीक वालं। त्यातच या मिरच्या ज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, तुम्हाला तिखट आवडत असेल तर जास्त टाकू शकता, आणि मीठ। यात पाण्याची गरज नाही पडणार, बटाट्याचे जे मॉइश्चर आहे त्यात हे भिजवून जातं। हे पीठ मळून झालेले। आपण आता याला तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचा तुम्ही आकार देऊ शकता। मी फिंगर चिप्स प्रमाणे याला आकार देते। असे आपण आता बनवून घेऊया। अशा प्रकारे आता मी याचे फिंगर चिप्स बनवून घेते। हे जे शेप मध्ये आपण बनवून घेतलेले आहेत, याला मी हे जे जाडसर पीठ होतं यामध्ये जस्ट त्याला ते चिटकवायचा प्रयत्न करणार आहे, त्याच्यात ते रोल करणार आहे आणि आपल्याला याला शॅलो फ्राय करायचे। इकडे मी कढई ठेवलेली आहे ज्यामध्ये तेल घेतले थोडंसं, आणि आता हे बनवलेले आपले फिंगर चिप्स आपण यामध्ये सोडणार आहोत आणि याला आपण सगळ्या साइडनी फ्राय करून घेऊया। बघू शकता हे छान लालसर असे शॅलो फ्राय झालेले आहेत। जास्तही त्याला लालसर नाही करायचे, हे ओके आहे। आपण आता याला काढून घेऊया। तर असे हे उपवासाचे फ्राईज रेडी आहेत। नक्की ट्राय करून बघा, टेस्टला पण छान लागतात। धन्यवाद।